हॅलो. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईकला खेळतो राशीद, नॉन स्ट्राईकला साकिब. संघाचा पहिला आणि वैयक्तिक कोल्हापुरी षटक घेऊन आलाय, पॉवर प्ले षटक घेऊन आले निखिल चोगले. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र डेड बॉल. पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होता राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, पण निश्चित एक रन. संघाचा खाता गोल वैयक्तिक खाता गोल राशीदने निश्चित. आणि आता मात्र स्ट्राईक दिली आहे ती साकिबला. पाहूया पॉवर प्लेवर चालू झालेला आहे. पहिला बॉल झालेला निखिलचा, निश्चितच पहिला रन या ठिकाणी आलेला आहे. संघाचा खाता गोल आहे बुरुंडी या संघाने. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे निखिलचा. साकिब पाहूया यास पॉवर प्लेवरचा काहीसा फायदा होताना दिसेल का बुरुंडी या संघाला. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे निखिलचा. पुढे आहे साकिब, पुढे निखिलचा पायावर बॉल आला तो निश्चित. बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली, पुन्हा एकदा स्ट्राईक दिली तर राशीदला. आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात, कारण महत्वाचे षटक आहे, महत्वाचं ओव्हर आहे. या ठिकाणी दोन खेळाडू बाहेर आहेत. या दोन खेळाडू बाहेर असल्याचा फायदा फलंदाज घेतील का, कारण क्रिकेट हा क्रिकेटमध्ये पॉवर प्ले ओव्हर महत्वाचा असतो. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे निखिल. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न हो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राजा याच्याकडनं होत आहे. निश्चित 3 धावा रोखल्या आहेत आणि एक समाधान मानावं लागलं ते म्हणजे राशीद आणि साकिबला. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल की राजाचा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न निखिलचा. सुपर हिट बॉलिंग करण्याचा प्रयत्न आहे, पण निश्चित तितकंच चांगला प्रयत्न आहे तो बॅटिंग करण्याचा. कारण आता मात्र या ठिकाणी होण्याचा प्रयत्न असणार आहे की गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहूया कशा प्रकारे गॅपमध्ये ढकलणार राईट आर्म राऊंड द विकेट. आणि डेड बॉल ना, आणि डेड बॉल. भूषण बोलल्याप्रमाणे डेड बॉल घेतला. होता है ऐसा कभी कभी भाई. आणि मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं फिल्डिंग करण्याचा प्रयत्न नासिरियाचा होता, पण निश्चित एक रन एकदम तर रोखू शकत नाही, पण निश्चितच एक धावून समाधान मानावं लागलंय साकिब आणि राशीदला. पाहूया पुढचा चुना कशावर बीट करणार. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न निखिलचा. एक सुपर उत्कृष्ट खेळाडू निखिल. हो हो, सुपर फिल्डिंग नजराणा पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या स्वागत होतंय पुन्हा. चांगली वा, हीच तर एक कर्तबगारी आहे. आणि आता मात्र याच दोन चौकात वाचवले आहेत. निश्चित 6 धावा तर निश्चित वाचवले राजाने. खूपच चांगली बिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळाला राजा याच्याकडनं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी वाईट चेंडू, वाईट बॉलचा इशारा मेन अंपायर सनवुल्ला यांच्याद्वारे या ठिकाणी होतोय. मेन पंच म्हणून काम पाहतोय सनवुल्ला. लाईन पंच म्हणून काम पाहतोय इम्रान. आणि पुढे आणि आता मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड होतो आणि पहिली मोठी हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. स्ट्राईकला खेळतोय राशीद, नॉन स्ट्राईकला आहे तो. आणि आता मात्र हा पहिलाच चेंडू होता, पहिला जातोय चौकार. निश्चितच हा दुसऱ्या वरचा पहिला चौकार होता तो राजाने. संघ दुसरा आणि वैयक्तिक वैशिष्ट्य घेऊन आला तर राजाने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार दिला. तो राशीदला पाहूया दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. आता मात्र या ठिकाणी फिल्डिंगमध्ये तब्दिली होते. पाहूया फिल्डिंग या ठिकाणी थोडंसं फिल्डिंग बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राजा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा मेन अंपायरद्वारा. निश्चितच हा वाईड बॉलचा. दुसऱ्या बॉल टाकण्यास सज्ज होतोय आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, पण तितके चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतंय. पण निश्चित एक रन चुकू शकत नाही. पण निश्चित आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला खेळतोय, सर्वप्रथम स्ट्राईकला आलाय तो सिद्दीक. चालू असलेला सामना अल्नूर 5 पंढरी वर्सेस बुरुंडी मोहल्ला राजेश. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, टॅपशॉट लागण्याचा प्रयत्न होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. म्हणजे एक रनाकडे शोधावं लागतं आणि तिथं एका धावेकडे समाधान मानावं लागलं आहे पाहूयाने. आता मात्र पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न राजेश. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी काही लेन गुड. ओ या ठिकाणी जातोय चौकार. सुपर चौकाराचा निशाणा या ठिकाणी बरोबर साधलाय तो म्हणजे राशीदने. आणि चौकाराने मस्त एक स्वागत कर राजाचं. आणि पाहूया संख्या धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 17 धावा. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतो राजेश. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतंय. पण काही थोडंसं या ठिकाणी अंपायरिंग, मेन अंपायर म्हणून जो काम पाहतोय सनवुल्ला, लाईन पंच म्हणून कामचं इम्रान. पाहूया मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. पण निश्चित गुडन बिटवीन द विकेट. शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होतं. बघूया या ओव्हरमधला शेवटचा बॉल कशा प्रकारे बीट होणार. सिद्दीक राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न राजेश. राईट आर्म पुढे येऊन केलेला प्रयत्न जातो. स्ट्रेट शॉट स्ट्रेट आणि चौकार. चौकाराने मस्त स्वागत. वर देखील समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. एक गडी बाद 22. सुपर या ठिकाणी नजर आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल 5 स्टार 5 पंढरी वर्सेस जयान फायटर्स. आपण देखील तयार राहायचंय. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय भूषण उर्फ ब्रेटली. एक हुकमी बॉलर, 5 पंढरीचा तितकाच नावाजलेला गाजलेला बॉलर ब्रेटली. बघूया या ठिकाणी हा मैदान गाजवतोय का, काहीसा डिस्कस होताना दिसतोय. बघूया निखिल पांडू आणि भूषणच्या याच्यामध्ये काही डिस्कस, कारण ही ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. कारण आता पण धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा झाली. एक विकेट तर गेलेला आहे आणि आता या ओव्हरवर डिपेंड आहे की स्कोर कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरमध्ये 4 बॉलर असणार, न्यू फ्रेश बॉलर. पाहूया पुढचा बॉलर या ठिकाणी सज्ज झाला. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजेच भूषण ब्रेटली. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपात. निश्चितच 1 रन घेतलेला आहे. अशा प्रकारे वाईड प्लस 1 टोटल 2.
रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न होता पण असफल प्रयत्न आणि बाईच्या स्वरूपात निश्चितच वाईड प्लस एक टोटल 2 धावा संघाच्या जमा झालेली. आता मात्र थोडीशी फिल्डिंगमध्ये तब्दिली होताना दिसते. एक्स्ट्रा पांडू आता मात्र या ठिकाणी लॉंग ऑनला आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे भूषणचा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मिड विकेट मिड ऑन फाईन लेग स्क्वेअर लेग पॉइंट गल्ली अशा स्लिप या ठिकाणी व्यवस्थित पिलर लावलेले पाहतात आणि निश्चितच आता मारण्याचा प्रयत्न होता पण हा वाईड बॉलचा 1 रन निश्चितच आणि अशा प्रकारे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 25 धावा. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी जोरदार मारण्याचं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राजेश याच्याकडनं होते. निश्चितच जबरदस्त फिल्डिंग नजरानं आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील राजेश 2 चौकार वाचवले होता. आता तोच पुन्हा एकदा राजेश फिल्डिंगसाठी सज्ज होतोय. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. ब्रेटली राईट आर्म राऊंड द विकेट मारण्याचा प्रयत्न जातोय पॉइंट दिशेने. हा चौकार सुपर गॅप ढकलण्याचा प्रयत्न होता. सुपर प्रयत्न राशीदचा आणि चौकाराने स्वागत केलंय तो भूषणचा आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 29. 29 धावा झालेल्या आहेत स्कोर फलकावरती. निश्चितच जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न. तिसरं षटक चालू पूर्ण करतोय भूषण. 4 ओव्हरचा या ठिकाणी सामना राहील आणि हा तिसरी ओव्हर चालू आहे. तिसरा ओव्हरचा नेक्स्ट बॉल जातोय तो म्हणजे राशीद करता. पाहूया राशीद राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करतोय तो भूषण. मारण्याचा प्रयत्न हो चांगला थ्रो होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नासिर याच्याकडनं होतं. निश्चित 1 रन गुड रन बिटवीन द विकेट आणि आता मात्र सिद्दीक स्ट्राईकवर जातोय. बघूया सिद्दीक आपल्या धावसंख्या झाली ती 31 धावा. पुढचा चेंडू आणि आता मात्र बॉक्स आउट होतोय. मोठा झटका म्हणावा सिद्दीकच्या रूपात बंदरमोला बुरुंडी या संघाला. यानंतर नेक्स्ट बॅट्समन हर्षद. हर्षद न्यू बॅटर या ठिकाणी आलेला आहे पण बघूया कटआउटची अपील केलेली आहे. अपील फेटाळून लावली आहे निश्चितच आणि अशा प्रकारे डॉट बॉल होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होता. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न भूषणचा आणि आता मात्र हा बाहेर फेकतो. सरळ बॉक्स आउट होतोय आणि आल्याला तंबूत परततोय आणि ओव्हर देखील या ठिकाणी समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंदरमोला बुरुंडी या संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा. बघूया शेवटचा ओव्हर कोण घेऊन येतोय. संघाचा चौथा आता शेवटचं षटक घेऊन आलाय फैजान. स्ट्राईकला आहे तो राशीद. नॉन स्ट्राईकला फजल. ओ यार कॅच छोटा आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न कॅच झेलण्याचा प्रयत्न होता पण तितकं चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कॅच सुटली पण निश्चितच 3 धावा तर रोखल्या आहेत पण एका रन समाधान मानावं लागेल फजल आणि राशीदला. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर जातो फजल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा मेन अंपायर द्वारा. निश्चित वाईट बॉलचा 1 रन अवांतर रन या ठिकाणी प्राप्त होते. पाहूया पुढचा चेंडू कशाला ब्रीड करणं. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजेच आणि नो चेंडू. नो प्लस 1 टोटल 2 धावा. नो बॉलवर कुठलाही फायदा उचलता आलेला नाहीये पण निश्चितच नो बॉलवर 1 रन या ठिकाणी प्राप्त केला आहे. नो प्लस 1 टोटल 2 धावांची भर पडलेली आहे. संघ धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होते फैजान. धावसंख्या झालेली आहे 35. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल तिथं जर का अशीच गोलंदाजी ठरली तर महागात ठरू शकते. पाहूया
गोलंदाज मेजबान ठरला तर निश्चितच संघासाठी जर महाग ठरू शकतेच, परंतु जर का गोलंदाजीने विचार केला तर फक्त आपला बॉल सोडायचे आहेत, कारण धावसंख्या आतापर्यंत 35 झालेली आहेत आणि 4 षटकांचा हा सामना असेल. शेवटचा ओव्हर चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाहूया. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल राजा याच्याकडनं. आपण निश्चित 1 रन 1 रन समाधान मानावं लागेल. दोन खेळाडूंना राहील राशिद आणि फजल करता. आता मात्र फजल बॅटिंग करता सज्ज होते. पाहूया स्ट्राईकला फजल आपल्या संघामार्फत कितपत योगदान देतो. शेवटचा ओव्हर चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि हा बॉक्स आउट होतोय फजल. अजून 3 चेंडू या षटकामध्ये अजून बाकी आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न असणार का, कारण अजूनही एक इनिंग बाकी आहे. यानंतर होणारा सामना असेल 5 स्टार पाचपंढरी वर्सेस यानंतर होणारा सामना 5 स्टार वर्सेस जायन फायटर्स केळशी. या इनिंग नंतर आपण टॉस का बॉक्स साठी वळूया. पाहूया चालू असलेला सामना अळनूर पाचपंढरी वर्सेस बुरुंडी असा सामना रंगतोय. आणि आता मात्र 1 रन 1 रन समाधान मानावं लागतं. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 39 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आणि क्लीन बोल्ट होतोय या बॉलवर. आणि या इनिंग मधला या ओव्हर मधला शेवटचा बॉल कशा प्रकारे बीट करणार. अजूनही एक इनिंग संपण्याकरता 1 बॉल शिल्लक आहे. आणि बॅटिंग करता गेलाय, सज्ज झालाय तो शादाब. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न असणार आहे. या इनिंग मध्ये शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होता फैजन. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार. पाहूया. आणि आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण निश्चितच 1 रन दुसरा विकेटचा समाधान मानावं लागतंय का. आणि आता या ठिकाणी रनआउट होतोय आणि शेवटचं या ठिकाणी शेवटच्या बॉल रनआउट जातोय आणि अशा प्रकारे इनिंग देखील समाप्त होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बंदरमोला बुरुंडी या संघ धावसंख्या झालेली आहे 40 धावा. जिंकण्याकरता 41 धावांचं टार्गेट 24 बॉल मध्ये पूर्ण करायचं आहे. 24 चेंडू आणि 41 धावा जिंकण्याकरता अळनूर पाचपंढरी या संघाला. मतीन डायली आपण टॉस का बॉस साठी यायचं आहे. इब्राहिम मोरेकर. नासिर डायली टॉस का बॉस साठी या ठिकाणी आलेले आहेत. मतीन आणि 5 स्टार मधून अमोल. ओगिया सिक्का उचला, गेला जमीन पर छाप. मतीन डायली टॉस विन झालेला आहे. जायन फायटर हा संघ टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय लवकरात लवकर सांगून ठेवायचं आहे, कारण अजून 1 इनिंग या ठिकाणी शिल्लक आहे. 1 इनिंगच्या नंतर पुन्हा एकदा मॅच होणार आहे, ती म्हणजेच जायन फायटर्स वर्सेस चालू असलेला सामना.
आता या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते झालेली आहे आणि एक इनिंग संपलेली आहे. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट दिलंय. बघूया 24 चेंडू आणि 41 धावा जिंकण्याकरता अल्नूर 5 पॉइंट या संघाला दिलेला आहे. बघूया हा देखील संघ कितपत योग्य ठरतो या माध्यमातून, कारण हरणं जिंकणं हे प्रत्येकाच्यावर डिपेंड आहे. कारण खेळामध्ये प्लॅनिंग महत्वाचं आहे. जर का प्लॅनिंग नसेल तर कोणताही खेळ अशक्य आहे. आणि खेळामध्ये असेच या ठिकाणी 1 ते 2 खेळाडू असे पाहिजे की त्या पूर्ण खेळाडूंचं आपण ऐकलं पाहिजे, तरच पूर्ण एकजूट होते सर्व. आणि असंच एकजूट संघ अल्नूर 5 पॉइंटचा आणि 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल झाले, ते म्हणजेच निखिल आणि राजेश. 24 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोड आता मैदानात दाखल होते आहे निखिल आणि राजेश. हॅलो, सामन्याला सुरुवात झालेली आहे. पॉवर प्लेवर चालू होते. फजल समोर आहे तो निखिल. जोरदार मारण्याचा प्रयत्न, जातोय चौकार. पॉवर प्ले ओव्हर चालू आहे आणि या पॉवर प्ले ओव्हर मध्ये पहिलाच चौकार लागवला निखिलने. सुपर एक सुरुवात केलेली आहे चौकाराच्या माध्यमातून आणि निश्चितच 4 धावा. पहिला ओव्हर, पहिला षटक आणि पहिल्या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल फजलचा होता. फजलच्या पहिल्याच बॉलवर चौकार लगावला निखिलने. कारण पहिला पॉवर प्ले ओव्हर हा 2 खेळाडू बाहेर असतात, त्यात 2 खेळाडू बाहेर असल्याचा फायदा निखिल आणि राजेश घेतोय का? कारण 41 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10चं रन रेट आहे आणि या 10च्या रन रेटनी जर का चाललं तर नक्कीच, फक्त नियोजनबद्ध आणि प्लॅनिंग जर का व्यवस्थित केलं तर नक्कीच 10चं रन रेट अगदी शक्य आहे पूर्ण करायला. पाहूया दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फजल. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. निखिल समोर आहे. पाहूया निखिलने पहिल्याच बॉलवर चौकार लागा. तोच निखिल पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न पायावर आदल तर बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली पण चौकार. आणि अशा प्रकारे बाईच्या स्वरूपात हा चौकार. सलग 2 चेंडू आणि 2 चौकार. पहिला चौकार बॅट मधून आला, दुसरा चौकार बाईच्या स्वरूपात मिळाला. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होते फजल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, तितकंच चांगला असता पण प्रयत्न तितकं चांगलं शतरक्षण म्हणावं लागेल. आणि आता मात्र सर्वप्रथम स्ट्राईकला जातो राजेश. पाहूया आपल्या संघाचं कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का? कारण आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 41 धावांचा टार्गेट आहे पूर्ण कर. 24 चेंडू मध्ये पूर्ण करायचा आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 10चं रन रेट आहे. बघूया अगदी शांततेने जर का खेळली गेली तर नक्कीच प्रत्येक ओव्हर मध्ये 10 रन अगदी शक्य आहे. कारण आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. आणि पुढचा चेंडू अर्थात चौथा बॉल टाकण्यास सज्ज होतोय फजल. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे फजलचा. समोर आहे प्रथमच स्ट्राईकवर आले राजेश. मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने पण तितकाच चांगला या ठिकाणी प्रयत्न होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 रन काढून पुन्हा एकदा स्ट्राईक दिली आहे ती म्हणजेच निखिलला. 4 चेंडू झाले, अजूनही 2 चेंडू या पॉवर प्ले ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. पाहूया 10 रन तर झालेले आहेत. 5वा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फजल. ऑफसाईडच्या दिशेने जातोय हा चौकार. सुपर कव्हर ड्राईव्ह शॉट लागवण्याचा प्रयत्न. हा चौकार सुपर चौकार जाताना या ठिकाणी पाहायला मिळाला निखिलच्या बॅट मधून. आणि निश्चितच शेवटचा चेंडू कशा प्रकारे बीट होणार.
पुन्हा एकदा फाईन लेग दिशेने गेला हा चौकार. या ओव्हर मध्ये सलग 4 चौकार आलेले आहेत. आता मात्र ओव्हर देखील समाप्त. पॉवर प्ले ओव्हर समाप्त. पॉवर प्ले ओव्हर षटकानंतर धावसंख्या झाली 18 धावा. बिनबाद 18 आणि निश्चितच 18 धावसंख्या झालेली आहे. आणि आता मात्र या ठिकाणी 41 धावांचं टार्गेट पूर्ण करताना अळनूर पाचपंढरीचा संघ पाहूया. एक पुन्हा एकदा संघाचा पहिला आणि वैयक्तिक संघाचं दुसरं आणि वैयक्तिक ओळले षटक घेऊन आलाय राशीद. संघाची धावसंख्या झाली तर 18 धावा. 18 आणि आता मात्र या ठिकाणी बॉक्स आउट होतोय. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण बॉल सरळ बाहेर फेकतो राजेश आणि बाद होतोय. पहिला झटका बसलाय तो अळनूर पाचपंढरी या संघाला. आणि आता मात्र नेक्स्ट बॅट्समॅन पाहूया कोण येतोय. कारण आतापर्यंत धावसंख्या झाली ती 18 धावा. कारण एका समजूतदाराची खेळी खेळावं लागेल. जर जिंकायचं असेल तर व्यवस्थित या ठिकाणी आपलं मन शांत ठेवून खेळायचं आहे. कारण कुठल्याही घाई न करता बॉलिंग असो बॅटिंग असो पण व्यवस्थितरित्या या ठिकाणी जर का व्यवस्थित प्लॅनिंग असेल. कारण फिल्डिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे. रन्स वाचवायचे असेल तर फिल्डिंग तितके त्याच ताकदीने करावी लागणार आहे. जर का बॅटिंगच्या माध्यमातून रन्स आपल्याला करायचे असतील तर त्याच शांततेने बॅटिंग या ठिकाणी करावी लागणार. कारण प्रत्येक बॉल कसा येईल सांगू शकत नाही. ऑफ लेग्स अशा प्रकारे बॉल येऊ शकतो. त्या मारण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न असला. आणि फैजान आणि हा चौकार कव्हर ड्राईव्ह शॉट लागवले होते. चौकार पहिल्या आलेला स्वागत केलंय ते चौकार राशीदचं सुपर चौकार म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे धावसंख्या पोहोचली आहे 22 धावा झालेल्या आहेत स्कोर फलकावरती. पण निश्चितच पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि हो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लेगच्या दिशेने लागवलेला होता. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि एक रन समाधान मानावं लागलं निखिल आणि फैजान. आता मात्र निखिल स्ट्राईकवर होता. भाऊ या निखिलने मस्तपैकी 3 चौकार लगावले होते आणि एक 22 सोबत चौकार आले. म्हणजे टोटल 16 धावा चौकाराच्या आले होते गेल्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने पण थोडंसं हलूच कटवतोय. आणि निश्चित 1 रन काढून पुन्हा स्ट्राईक देतोय तो फैजानला. फैजानने पहिल्याच बॉलमध्ये चौकार लागवला आणि स्ट्राईक रोटेट केली होती. पुन्हा एकदा स्ट्राईक तोच फैजान या स्ट्राईकवरून काही कमालची बॅटिंग करतोय का पाहूया. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्सवर मारण्याचा प्रयत्न असणार आहे राशीदचा. समोर आहे तो फैजान मारण्याचा प्रयत्न जातोय पुन्हा एकदा. सुपर फिनिशिंग या ठिकाणी पाहायला मिळालं कव्हर ड्राईव्ह शॉटच्या दिशेने. आणि आता मात्र 1 रन महत्वाचा या ठिकाणी प्राप्त होताना दिसत आहेत. पण पुन्हा एकदा या ठिकाणी 1 रन आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. अजूनही 16 धावांची गरज आहे. 25 धावा झालेल्या आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय पण निश्चितच अशा प्रकारे स्लिपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो होतो बॉल. आणि आता 1 रन समाधान मानावं लागलंय निखिल आणि फैजान याला अंपायर ओव्हर. आणि अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे अळनूर पाचपंढरी या संघाची 26 धावा. 26 जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय कैफ यू जर्सी नंबर 21. आता मात्र काहीसा शॉट्स रोखून धरणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का. कारण 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे निखिलचा. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. निखिल आणि पुन्हा अळनूर पाचपंढरी या संघाला. समोर आहे तो निखिल. नॉन स्ट्राईकला आहे तो फैजान. कैफ यू बॉलिंग मार्कर सज्ज झालाय. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय. पाहूया काय होतंय काय घडतंय. आणि आता मात्र या ठिकाणी पंचांचे हात समांतर धावा मात्र अवांतर अशा प्रकारे निश्चितच एक टोटल या ठिकाणी वाईट बॉल प्राप्त होते. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावा जिंकण्याकरता पुन्हा एकदा जातोय पॉइंट दिशेने हा चौकार.
सुपर चौकार नजराणा या ठिकाणी पेश होताना दिसतोय. खूपच चांगली बॅटिंग माध्यमातून होतं. खूपच चांगली बॅटिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न तो म्हणजेच निखिल आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून 11 चेंडू आणि 10 धावा. 11 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जातोय फाईन लेग दिशेने हा चौकार. सुपर या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय. स्क्वेअर लेग, फाईन लेग, पॉइंट, गल्ली, कव्हर ड्राईव्ह वेगवेगळ्या प्रकारची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे निखिल याच्याकडनं जिंकण्याकरता केवळ 6 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 6 धावा. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बघूया कैफ यू बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हो, मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ट होतोय आणि 9 चेंडू आणि 6 धावा जिंकण्याकरता. आणि आता मात्र या ठिकाणी निखिलची जागा सामानासाठी आलाय भूषण ब्रेटली. कैफ यू बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. निखिल आणि फैजान बघूया आपले 2 बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल आहेत. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं मित्रा. ओ सुपर शॉट, रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, सफल प्रयत्न, बॉल होतो सीमारेषे पार 4 रन करता. आणि अशा प्रकारे जिंकण्याकरता केवळ 2 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 2 धावा जिंकण्याकरता अल्नूर 5 पंढरी या संघाला पाहूया. आणि पुन्हा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न होता. बाईकच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतलेली आहे निश्चितच. आणि अशा प्रकारे 1 रन आणि ओव्हर देखील समाप्त होते. आणि केवळ 1 धावाची गरज आहे. जर का सामना बरोबरी सुटला तर स्टंप आउट हा नियम लागू असेल. 6 चेंडू आणि 1 धाव जिंकण्याकरता अल्नूर 5 पंढरी या संघाला. जर का सामना बरोबरी सुटला तर स्टंप आउट हा नियम लागू होणार आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जातो बॉल सीमारेषे पार, टॅप शॉट लागतो आणि चौकाराने स्वागत केलं. अशा प्रकारे विनर संघ ठरलाय तो म्हणजेच अल्नूर 5 पंढरी हा संघ विजय ठरला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसंच बुरुंडी बंदरमुल्ला या संघात देखील स्वागत करतो, त्यांना देखील धन्यवाद, त्यांचे देखील आभार मानतो. तुम्ही देखील आला, तुम्ही देखील चांगल्या प्रकारे उत्तम खेळ खेळलात, तुमचे देखील आभार मानतो आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी लगेच आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पाहूया तोच सामना असणार आहे, म्हणजे रंगतदार सामना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. जायंट फायटर केलची वर्सेस 5 स्टार 5 पंढरी. तब तक बजाव एक संगीत की धुन.